धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील खेरडा या गावचे भूमिपुत्र भुजंग विनायकराव लोकरे म्हणजे कृषी क्षेत्रातील एक भला माणूस। ते सध्या कळंब तालुक्यातील शिराढोण येथे कृषी विभागामध्ये उपकृषी अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत। कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केलेले आहे। यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेले आहे। म्हणून शेतकरी बांधवांसाठी हे लोकरे साहेब म्हणजे एक चालते बोलते कृषी विद्यापीठच ठरलेले आहे। कृषी विभागातील नाशिकचा प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाल्यामुळे या भागातील त्यांनी केलेल्या विशेष आणि उल्लेखनीय कार्याचा गौरव झालेला आहे। त्यांना पुरस्कार मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये देखील मोठा आनंद व्यक्त केला जातो आहे। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपला पूर्ण वेळ देणारा अधिकारी म्हणून त्यांनी आपले नाव केलेले आहे। म्हणून अशा या कृषी विभागातील हुशार, तज्ज्ञ व नामवंत व्यक्तिमत्वाच्या भुजंग लोकरे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी भुजंग विनायक लोकरे सध्या कृषी विभागामध्ये उपकृषी अधिकारी या पदावर कळंब तालुक्यातील शिराढोण या सज्जामध्ये काम करत आहे। मला नाशिक येथील कृषीथॉनमध्ये कृषी सन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्याच्या अगोदर मी कशासाठी हे पुरस्कार मला मिळाला ह्याचे थोडक्यात सांगतो। ज्यावेळेस शेतकरी आपल्याला एखादी गोष्ट विचारत असतात किंवा सांगत असतात तर ते आपल्यामधून सांगण्याच्या ऐवजी अधिकारी म्हणून ज्यावेळेस सांगितले जाते तर त्यावेळेस तो दुरावा निर्माण होत असतो, कारण अधिकारी हा अधिकाऱ्याच्या भाषेमध्ये बोलत असतो। परंतु आपला म्हणून विचारलं झाल्यानंतर ते आपलेपणा वेगळा असतो आणि त्याचं हित आणि आपला आपलेपणा लपलेला असतो। तर अशा पद्धतीने वेगवेगळे ज्या गोष्टी मी शेतकऱ्याला सांगतोय त्या गोष्टी मी स्वतः माझ्या शेतात करतो। त्याच्यामुळं त्याच्यातला जो विश्वास आहे आणि हे असतं की तुझं नुकसान होणार नाही, तुझ्यासोबत माझं पण नुकसान झालं ही एक, आणि जर फायदा तुझा झाला तर माझा पण होणार। ह्या गोष्टी जोपर्यंत त्याच्या मनावर बिंबवत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टीमध्ये सफल झालो असं म्हणता येणार नाही। इस दुनिया में कर्म से बढ़कर कोई नहीं। कर्म में ही हमारा ईश्वर है, कर्म ही हमारी पूजा है। बस अपना काम है, अपना कर्म करते रहना। द सायकल ऑफ द कर्मा वी मस्ट रन इट। मला असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये वावरतो त्या क्षेत्रामध्ये वावरत असताना असं वावरा की हा वावर आपलाच आहे, म्हणजे ती माणसं आपलीच आहेत असं पुढच्याला वाटलं पाहिजे, नव्हे तसं जगलं पाहिजे। आणि असं जगणारी माणसं फार कमी असतात आणि जी जगतात त्या लोकांचा मग गौरव होतो, पुरस्कार मिळतो। कारण पुरस्कार कोणालाही मिळत नाही, तर त्यासाठी तेवढं झिजावं लागतं, तेवढं द्यावं लागतं। कारण असं म्हणतात की झिजल्याशिवाय, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, नाही का? कारण दैर्यहारी पलंगावरी नाही, तर या ठिकाणी त्यासाठी अहोरात्र प्रयत्न प्रामाणिक करावे लागतात। तर असंच एक व्यक्तिमत्व अगदी कळंबपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेलं खेरडा नावाचं गाव, या गावचे भूमिपुत्र आणि सध्या उपकृषी अधिकारी शिराढोण 1 येथे मागच्या अनेक दिवसापासून काम करतात असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे भुजंग विनायकराव लोकरे सर यांना नुकताच या ठिकाणी प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान घोषित झालेला आहे। तर या पुरस्काराची वाहवा होत आहे, सन्मान होत आहे। तसं तर साहेबांनी कोणाला सांगितलं पण नाही मला पुरस्कार भेटला, किंवा त्यांचा स्वभाव पण नाही आहे की मला भेटलं मी चांगला, नाही का? लोकांना कळतं की, कारण हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, हरण काही कोणाला सांगत नाही की कस्तुरी आहे बघा सुगंध कसा वाटतो, ते ऑटोमॅटिक जंगलामध्ये दरवळत जातात। तसं काही माणसं असे असतात की ज्यांच्या कार्यामध्ये कस्तुरी असते आणि कस्तुरी दरवळत राहते।
साहेब, सर्वप्रथम न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुमचं अभिनंदन, कौतुक. नाही का? धन्यवाद. काय सांगाल नेमकं की प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान यासाठी आपण निवड झाली आहे, या निवडीचं जोरदार स्वागत होत आहे. तर एक अधिकारी म्हणण्यापेक्षा एक चांगली व्यक्ती म्हणून काय वाटते आता? नाही, ज्यावेळेस एखादा पुरस्कार भेटतो त्यावेळेस तर आनंद वाटतच असतो, परंतु नाशिक शहराच्या एवढ्या लांबच्या शहरामध्ये एक मागच्या 25 वर्षापासून जे कृषी प्रदर्शन कृषीथॉन या नावानं भरलं जातं आणि त्या प्रदर्शनामध्ये आपल्याला तिथं सन्मान होतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. जे की आपल्यासारख्या माणसाला, कळंबसारख्या आणि खेरडा या गावाच्या 800 लोकसंख्या असणाऱ्या गावात त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मान होणार आहे, ही साधी गोष्ट वाटत नाही आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. साहेब, निश्चितपणे काम करत जावं नाही का, आणि त्या कामाची दखल मग कुणी घेईल अगर नाही घेईल, आपल्यासारखे जे प्रामाणिक अधिकारी असतात ना, या ठिकाणी अधिकार पद हे थोडं बाजूला ठेवतात आणि अगदी झोकून काम करतात. आणि मला असं वाटतं की एखाद्या शेतकऱ्याचं मूल जेव्हा अधिकारी बनतं तेव्हा ते आपला भूतकाळ विसरत नाही, बरोबर नाही का, कारण आपण शेतकऱ्याचे आहोत. तर हा पुरस्कार जो आहे ना, हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छितो? नाही, ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे पुरस्कार समर्पित करण्याची गोष्ट आली त्यावेळेस आई वडील तर सगळ्यात महत्त्वाचेच आहे, परंतु त्याचबरोबर मी ज्यावेळेस काम करत होतो त्या काम करत असताना ज्या शेतकऱ्यांनी मला सहकार्य केलं आणि मी सांगितलेल्या गोष्टी अवलंबल्या गेल्या आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ केली, त्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा मी समर्पित करू इच्छितो. उपकृषी अधिकारी शिराडोन 1 या ठिकाणी आपण कार्यरत आहात. मला एक विचार असं वाटतं, आजवर सेवेची किती वर्ष झाले आणि काय नेमका अनुभव आहे? आता माझी जॉईनिंग ह्या कृषी विभागामध्ये 2004 साली झाली. त्यावेळेसपासून पहिले 4-5 वर्ष तर माझी शिकण्यातच गेली आणि त्याच्यानंतर खरं कृषी विभाग काय आहे हे कळायला मला 2 वर्ष गेली. आणि तिथून पुढं जी सुरुवात झाली की नवीन हुंबाळी होती, नवीन वय होत, म्हणजे तरुण वय होतं आणि तरुण लोकांच्या संख्येला, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एक आपली मन आहे मराठीमध्ये, वान नाही पण गुण लागला. मला त्या काळातले जे अधिकारी भेटले ते सगळे चांगले भेटले आणि त्याच्यामुळं मला ही सवय लागली की आपण हे लोकांसाठी चांगलं केलं पाहिजे. नांगरणे, पेरणे, मोगडणे, काढणे, खुरपणे हे अगदी आपला अविभाज्य भाग होता आणि आजही आहे. आणि असं म्हणतात की ज्या कामात तुम्ही आलात तेच जर काम तुमच्या समोर असेल तर निश्चितपणे आणखी आनंद होतो. परंतु नांगरणी, मोगडणे असेल, पेरणे असेल किंवा आणखी इतर कुठली कामं असतील, हे काम करणारे जे हात आहेत ना, या लोकांचं दुःख फार मोठे करतं. जर आपण बळीराजा असं म्हणतो, ते दुःख तुम्ही लहानपणी पाहिलं होतं, आत्ताही पाहताय. तर या शेतकरी बांधवांसाठी बांधावर न उभारता बांधाच्या खाली उतरून कामं करणारा अधिकारी म्हणून तुमची ओळख आहे. तर काय कामाचं स्वरूप कसं असेल? काय होतं की ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस समोरच्या माणसाचा विश्वास आपल्यावर बसला पाहिजे. त्याच वेळेस तो माणूस म्हणतो की हा हे सांगते ते बरोबर आहे. मला पहिले 4 वर्ष ह्याच्यातच गेले की मी तुमच्यासारखाच आहे, तुम्ही जे करताय तेच मी करतो हे दाखवून दिलं हवं. आणि एखादी गोष्ट समजा उदाहरण घ्यायचं, आपण फळबाग लागवडीमध्ये केलं, सुरुवात आमची डाळिंब लागवडीपासून झाली, तर त्यांच्यासोबत मी पण डाळिंब लावली की नाही वा साहेब आपल्यासोबत आहे, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासाचा परिणाम म्हणजे लोकांचा विश्वास आपल्यावर बसला. अशा लहान लहान गोष्टी होत गेल्या आणि त्या गोष्टी अवलंबल्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि आज अशी परिस्थिती आहे की लोकरे साहेबांनी सांगितलं म्हणजे हे खरं असणार आणि 100% हे खरंच आहे, असे एक विश्वास त्यांच्यामध्ये. विश्वास खूप महत्वाचा असतो. सर, विचारायचं वाटतं की अधिकारी साहेब म्हणलं की मग हात कमरेवर येतात, बरोबर, डोळ्यावर गॉगल येतो आणि गाडीचे काच बंद असतात. परंतु आम्ही जे अधिकारी आज बघतोय तुमच्या रूपाने, ना डोळ्यावर गॉगल आहे, ना गाडीचे काच वर आहेत, ना इन आहे. हा रुबाब का नाही तुमच्यामध्ये? नाही, कसं आहे, ज्यावेळेस आपण स्वतः शेतकरी असतो त्यावेळेस शेतकऱ्यामध्ये जर समाविष्ट व्हायचं असेल तर आपल्याला त्याच्यासारखं राहावं लागेल, त्याच्यासारखं बोलावं लागेल आणि त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं लागेल. त्याच्या सुखदुःखामध्ये आपल्याला त्याचा इन्व्हॉल्व व्हावं लागेल. आणि जोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही तो मध्ये अधिकारी मग फक्त हात वर करणार, निघून जाणार, तो सर ते उपयोगाचं नाही. जर ते शेतकऱ्यामध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर त्याच्या समावून जावं लागेल. त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला अंगीकारता आल्या पाहिजेत आणि त्या अंगीकारल्यानंतरच तो आपल्याला आपला मिळेल. प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान हा पुरस्कार घोषित होण्याअगोदर साहेब कसे होते, म्हणजे काय होती कल्पना अशी काही की आपल्याला? अशी काहीही नव्हती. मी रुजू झालो त्या दिवशी ते असाच होतो आणि आज मी एवढ्या वर्षानंतर ती असाच आहे, त्याच्यामध्ये बदल नाही. पण एक असं वाटतं की ज्यावेळेस आपण काम करत असतो तर काम करत असताना एखाद्या व्यक्तीमुळे एखादं गाव बदललं किंवा विभाग बदलला असं कधीच होतं, पण त्या
त्यांना काम केल्यानंतर किंवा एक शेतकऱ्याचं आयुष्य बदललं तर त्याला मी सार्थकी लागला असतो. आणि मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. माझ्यामुळं काही कुटुंब आज उभे राहिलेले आहेत आणि जे की आज एक अर्थसंपन्न आणि सामाजिकरित्या उच्चभ्रू म्हणू शकतात अशा पद्धतीने जीवन जगतात आणि त्यांचा अभिमान वाटतो. हमारे देश में कुछ ऑफिसर ऐसे हैं कि जो कहते हैं की तुम्हारी हार में मेरी हार और तुम्हारी जीत में मेरी जीत. शेतकऱ्यांच्या व्यथा पाहत असताना त्यांच्यासाठी काम करत असताना अगदी एखाद्याचं जर धान करपलं किंवा पाण्याने पुराने वाहून गेलं तर तुम्हाला अगदी हळहळ वाटते की नाही अरे ही बांधव आपले आहेत, आपल्या घरातले आहेत, त्यांच्या व्यथा तुम्ही अगदी शासनापर्यंत नेता मांडता नाही आणि खरं रिपोर्ट देतात. साहेब ज्या वेळेला आपण काम करत जातो त्यावेळेला आपल्याला अनेक अनुभव येतात, कारण अनुभवाशिवाय तर आयुष्य नाही. काय काय नेमके अनुभव आहेत? तर अनुभव भरपूर आले. पहिल्यांदा सुरुवातीला वेगवेगळे पंचनामे आले. पंचनामे कसे करायचे हे माहीत नव्हतं, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा रोष पत्करावा लागला. त्याच्यानंतर परत खरं काय असतं हे कळाल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त अनुदान आपल्याला कसं देता येईल हे बघितलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं मी ज्यावेळेस नोकरी करतो त्यावेळेस योजना राबवणं हा माझा हेतू नसतोच. आपण काम करत असतो त्या कामातून त्या शेतकऱ्यांचा 2 पैशाचा शाश्वत उत्पन्नाचा सोर्स कसा तयार होईल हे जर समोर ठेवलं तर ते आपल्या नोकरीचा सार्थकी लागलेलं आहे. आणि ही योजना साधारणतः फील्डवर किती वेळ असतो तुम्ही? मी दिवसातले जवळपास 9 ते 10 तासापेक्षा म्हणलं तरी काय हरकत नाही. जास्त घरी कमी असतो परंतु फील्डवर जास्त असतं. ते आम्ही ऐकलं करतो की हे आपल्या वाड्याला जे काय काम आलेलं आहे तेवढं तर करता तुम्ही पण त्यापेक्षा जास्त केलेलं असते. साहेब विचारूच वाटतं की उपकृषी अधिकारी होण्याअगोदरचे लोक साहेब कसे होते, म्हणजे तुमचं जे कुटुंब आहे की तुमची जी जडणघडण आहे, तुमचा जो काही प्रवास आहे अधिकारी होण्यापर्यंत आम्हाला तो सांगा. ते काय होतं एकतर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 800 लोकसंख्येच्या गावामधला मी विद्यार्थी आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस 10वी झाली की मला असं वाटत होतं की कुठेतरी बाहेर जावं, परंतु तशी परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे काय केलं, कृषी विद्यालय पारा इथे माझा डिप्लोमा झाला आणि त्या डिप्लोमा करत असताना खरंच शेती कशी करायची तिथं कळालं. कारण तिथं शेती डेव्हलप करायची, तिथं डेव्हलप नव्हते. आता काय झालं की बऱ्याच कृषी विद्यालयामध्ये शेती डेव्हलप असते आणि तिथं जाऊन फक्त शिकायचं असतं. ते शिकायचं नाही तर मी तिथं केलंय. उदाहरण म्हणायचं म्हणलं तर जमीन कशी नांगरायची, तिथून आमची सुरुवात तिथून झाली. नांगरणीपासून खुरपणी झाली, काढणी झाली, त्याच्यानंतर आंब्याची कलमं कशी करायची, चिकूचं कलम कसं करायचं, कुठला रोग येतो, कुठले कीड येते, हे आम्हाला लहानपणी त्या ठिकाणी बघायला भेटलं आणि त्याचा वापर मी आज माझ्या आयुष्यामध्ये इकडे करत आहे. कृषी डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तिथं जे तुम्ही शिकलात खरं तर अगदी पहिल्यापासून, तर ते प्रयोग तुम्ही इतरांना सांगितलेच पण तसेच प्रयोग तुम्ही स्वतः केलेले आहे. हा मला तेच सांगायचं, ज्यावेळेस माझा डिप्लोमा झाला त्यावेळेस या भागामध्ये कापूस भरपूर होता. माझी जमीन पण काय पूर्ण 100% बागायची नव्हती, पण पूर्ण कापूस आम्ही त्यावेळेस नांदेड 44 व्हरायटी होती आणि ती केल्यानंतर मी स्वतः औषधं फवारणी तर करायची, पण ते लाईट ट्रॅप लावणं, मग तिथं समजा शेतात लाईट नाही तर मग काय करायचं, मग कंदील लावायचा, हे प्रयोग मी स्वतः केलेले. आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण करतो त्यावेळेस विश्वास हा द्विगुणित होत असतो. आणि आज काय केलं, काही जण आता वाचतात आणि सांगतात, 100% विश्वास नसतो त्याच्यावर, पण मी जे केलंय मी केलंय म्हणजे काय, मी डुईंग इज बिलिव्हिंग हा जो एक इंग्रजीमध्ये वाक्यप्रचार आहे त्या पद्धतीनं मी वापरतो. आणि आज जरी मी शेतकऱ्याला एखादी गोष्ट सांगत असलो तर ती मी केलेली असते अगोदर आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्याला सांगतो. स्वतः करायचं आणि त्यानंतर सांगायचं नाही का, म्हणजे असं नाही की दुसऱ्यांना सांगायचं नंतर आपण करायचं नाही, तसं त्याची बात नाही. म्हणजे आजपर्यंत तुम्ही हेच केले खरं तर नाही का. अगदी विचारायचं वाटतं साहेब की ज्या वेळेला एखादा पुरस्कार आपल्याला घोषित होतो, सन्मान होतो, त्यावेळेला निश्चितपणे वाहवा होतेच, तारीफ होते, पण जबाबदारी पण वाढली असते नाही का, पुन्हा चुकीला माफी नसते. तर काय वाटतं नेमकं आणखी काय करतात आपल्या या माध्यमातून आपल्याला? नाही, आता हे जे आहे समजा एक पुरस्कार मिळाला हा बाब थोडेसे वेगळे, कारण कुठंतरी आपण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या कार्याची कुठंतरी दखल घेतली गेली पाहिजे, आपल्या पाठीवर कुणीतरी थाप मारली गेली पाहिजे. तो हा भाग जर सोडला तर एक अशी आज परिस्थिती आहे की जर भौगोलिक परिस्थिती घ्या किंवा नैसर्गिक परिस्थिती घ्या, ही सगळी शेतकऱ्याच्या विरोधातली आहे आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून शेतकऱ्याला कसं स्टेबल करता येईल आणि शेतकऱ्याचे 2 पैसे जे आज आहे ते ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा तसंच राहील ह्या संदर्भात आपल्याला काम करावं निश्चितच. आणि जोपर्यंत तसं करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला आपण काम केलेल्याचं त्याला व्हॅल्यू होणार नाही. मला असं वाटतं की जे क्षेत्र आपल्याला दिलं आहे तिथं जर लोकांना थाप नाही मारली
चांगलं काम केलं तर पाठवर थाप मिळते आपल्याला, नाही का? बरोबर. मग थाप कुठं घ्यायची हे आपण हे आपण ठरवलं. तुम्ही कधीच थाप मारली नाही आणि म्हणून आज या ठिकाणी तुमच्या पाठीवर थाप आहे. आणि ही थाप फक्त एका पुरस्कारापुरती नाही, तर त्या भागातील जे काही शेतकरी आहेत, शेतकरी बांधव, कारण शेतकरी बांधव खोटं बोलत नाही, जे खरं आहे ते अधिकारी असेल कोणी असेल ते खरं सांगतात. तुमची तोंड भरून ते आज कौतुक पण करत आहेत की आमच्या साहेबांना पुरस्कार भेटला. मला असं वाटतं की तुमच्या अगोदर या लोकांना कळालं करतं की साहेबांना पुरस्कार भेटला, नाही का? सर, एक विचारावं वाटतं की आजची शेती, म्हणजे तुम्ही अधिकारी झाला होता त्यावेळेला शेतकरी बांधवांची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय फरक वाटतो? तर याच्यामध्ये कसं आहे, ज्यावेळेस आपण विचार असा करतो की अगोदरचा आणि नंतरचा, ही ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस जर पाठीमागं वळून आपण बघितलं शेती करत असताना, तर त्या शेतकऱ्याची शेती पद्धती ही बहुविध शेती पद्धती. म्हणजे उदाहरण कसं होतं, कुठल्याही एका पिकावर शेतकरी अवलंबून होता. आणि जर समजा काही गोष्टीला दुष्काळ जरी पडला तरी समजा जनावरांसाठी आबाळ होत असली तरी माणूस संपन्न होता. काही ठिकाणी खाण्यासाठी होतं, काही ठिकाणी पिण्यासाठी होतं, काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्यासाठी होतं. पण आज परिस्थिती तशी नाही. आज परिस्थिती फक्त एक पीक पद्धतीला आहे, एक तर ऊस किंवा सोयाबीन. आणि हे दोन्हीही बेमोगमी असे पीक आहे. कारण हे दोन्ही पाऊस आला नुकसान आहे, पाऊस नाही पडला नुकसान आहे. तर ह्याच्यातून सुधारण्यासाठी दुसरा काही सोर्स नाही. मग ह्याच्यासाठी आम्ही काय केलं, पहिल्यांदा एक ह्याला कुठंतरी आपल्याला ही परिस्थिती बदलायची. मग कुठला तरी साईड बिझनेस, त्याला की आपण कृषी जोडधंदा म्हणतो. मग हे करत असताना आम्ही काय केलं, पहिल्यांदा काय उभा ह्याच्यात आहे तर तुती लागवड आहे. तुती लागवड ती करत असताना एक अनुभव सांगू इच्छितो मी की माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस तुती काय होती, कुठंतरी राहायची, की प्रत्येक पान कापायचं, कटिंग करायचं आणि नंतर त्यावेळेला फवारायची अशी पद्धत होती. आणि नंतर ब्रँच पुढे झाली म्हणजे फांदी कापायची, नंतर टाकायची, नाहीतर अगोदर पाला टाकायचा कापून शेवटपर्यंत. मग हे करत असताना काय करता येईल, कशा करता येईल. मग आम्ही शेती शाळेमध्ये काय केलं, रेशीमच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, त्याची माहिती सांगायला लागली. आणि शेतकऱ्यांना हे केलं किंवा तुम्ही जर हे केलं तर सोयाबीनपेक्षा आणि ऊसापेक्षा तुम्हाला पैसे जास्त नाही. महिन्याला तुमची बॅच जाणार आहे, महिन्याला तुम्हाला ₹1,00,000 तुमचं उत्पन्न वाढणार आहे. जरी खर्च समजा किती होईल, 20-30 हजार आपण धरू, तरी 60-70 हजार रुपये महिन्याला तुम्हाला पगार मिळणार आहे. ह्या पद्धतीनं समजावून सांगून पहिल्यांदा आमच्या शेतीशाळेतल्या 25 लोकांपैकी 2 शेतकरी तयार झाले. आणि दोन्हीही नवीन पोरं होते, दोघांची लग्न झाले नव्हते, काही नव्हते. आणि नुकतेच ते शाळा सोडली होती आणि रानात काम करायला लागले. तर त्यावेळेस शेडला पैसे नसायचे, तुतीला जे शेड आहे. तर मी त्याच्या आजोबांना बोललो की म्हणलं, भाऊ तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला वाटतं ना हे काही करीत नाही, जर तुमचे जर पैसे वाटले तुम्हाला फेल गेले तर पैसे मी देतो. अशा पद्धतीतून सुरुवात झाली. आणि आज तो तरुण, त्या तरुणाला आज त्या पंचक्रोशीतले सर्व विचारतात, अरे ह्याला जर काय झालं मी काय करू. म्हणजे तिथं माझा रोल आता संपलाय. कारण मी काय केलं, इंजिन चालू करून पुढे चालून ढकलून दिलं त्याला, ते त्याच्या पद्धतीनं चालू झालं. पण त्याच्यामुळे त्या पंचक्रोशीमध्ये आज पहिल्यांदा 2 एकर तुती लागवड झाली होती, ती आज 400 एकरवर गेली. आणि याच्यामधून काय झालं की शेतकऱ्यांचं शाश्वत उत्पन्न झालं. मग जरी पाऊस पडला तरी चालू आहे, जरी पाऊस कमी पडला तरी चालू आहे, जे सुरू आहे. की मला असं वाटतं की आधी आपण करावं, नंतर दुसऱ्यांना सांगावं. दुसरे ऐकत नसतील तर मग विश्वास निर्माण करावा. कारण प्रसंगी कधी कधी काय होतं की जे तरुण शेतकरी असतात, म्हणजे नुकतं शिक्षण झालेलं असतं, नोकरीची काही गॅरंटी नसते, मग शेतीमध्ये यायचं तर मग तरुण म्हटल्यानंतर मग काहीतरी नवीन करायचं आहे, बरोबर, ही आस असते. मग अधिकाऱ्यांशी संपर्क येतो, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क येतो. आणि मग जर एखादा अधिकारी चांगला भेटला, विश्वासात घेणारा, साहेबांनी आता उल्लेख केला की प्रसंगी मी सांगितलं म्हटलं की पैसे मी देतो बाबा, हो असं कोण म्हणाले कोणी, नाही की नाही? कारण कोणी एका रुपयाची सुद्धा गॅरंटी देत नाही. आणि तुम्ही तर चक्क 2 लोकांची गॅरंटी घेतली होती. आणि एकदा का अधिकारी वर्ग उभारला की काय होऊ शकतं, काय चमत्कार होऊ शकतो. खरं तर या ठिकाणी या कॅमेऱ्यावर पाहण्यापेक्षा त्यांनी जिथं काही काम केलं आहे ज्या भागामध्ये, तिथं गेल्यानंतरच लोकांच्या मुखातनंच कळतं की लोकरे साहेब हे व्यक्तिमत्व काय नेमकं. कारण असं म्हणतात की दुरून डोंगर साजरे असतात, जवळ जावं नाही का, मग डोंगर कळतो, त्याची उंचीही कळते. खरंच या ठिकाणी आजपर्यंत फक्त आम्ही ऐकलं होतं या अधिकाऱ्याबद्दल, परंतु आज पुरस्काराच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला आणि आज कळालं की ही व्यक्ती एक वेगळी आहे, अगदी टीमवर्क करणारी आहे, मीपणा नाही कुठंच. कारण शेतकऱ्यामध्ये गेल्यानंतर शेतकरी बांधवांना होते आपले वाटतात, आपल्या घरातले वाटतात.
हल्ली अधिकारी आणि शेतकरी बांधव यांच्यात दुरावा दिसतो आपल्याला, एक राग आहे या व्यवस्थेबद्दल. परंतु लोकरे साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की तर राग येत नाही, तो उलट लोक वाट बघतात, कारण हे मार्गदर्शक म्हणून काम करतात, खरं सांगतात, प्रामाणिकपणे सांगतात. आणि म्हणून हा अधिकारी आपला वाटतो. इथं अधिकार दिसत नाही तर आपलेपणा दिसतो. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान घोषित झाला आहे. साहेब, हा पुरस्कार आहे, परंतु लोक जेव्हा म्हणतात की साहेबांमुळे आमचं बरं झालं, बरं चाललंय, तर हा सन्मान सगळ्यात मोठा आणि असे सन्मान साहेबांना आमच्या दररोज मिळतात. साहेब, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी भुजंग विनायकराव लोकरे साहेब यांच्याशी साधलेला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र.